अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे। नमस्ते अस्तु महामाये श्रीपीठे सूर्यपूजिते शंखचक्रा गदा हस्ते महालक्ष्मी नमोस्तुते। उद्या मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आहे। आपण सगळ्या महिला सज्ज झालो आहोत ते मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार करायचे। सगळ्याच महिलांना गुरुवार करणं शक्य होत नाही, सगळ्याच महिलांना उपवास करणं शक्य होत नाही किंवा सगळ्याच महिलांना जी काही सेवा आहे ती करणं शक्य होत नाही, पण जास्तीत जास्त सेवा करण्याचा प्रयत्न करा। बऱ्याच महिलांनी आजपर्यंत गुरुवार धरलेले नाहीये, त्यांच्यासाठी सांगाल तुम्हाला नव्याने धरायचे असेल तर तुम्ही आवर्जून धरू शकता किंवा मध्ये आधी कोणाला खंडन पाडायचं असेल, लाईक कोणाचं बाळ लहान आहे 4 महिन्याचं आहे, आपण बाळाला दूध पाजतो म्हणून आपण उपवास करू शकत नाही, कारण अर्थात तेव्हा खाण्यावर काही लिमिटेशन्स येतात किंवा असे काही पदार्थ असतात की जे खाल्ल्याने आपण बाळाला त्रास निर्माण होतो। अशा वेळेस मनात एक हुरहुर राहून जाते का बुवा माझ्याकडनं उपवास घडणार नाहीये, मग आता मी काय करायचं। पण तुम्हाला सांगू का, देवाला सगळं देव जाणत असतो, देव बघत असतो। जर तुमचं बाळ लहान आहे, कारण आता तुम्हाला एक आई होण्याचं कर्तव्य पार पाडायचं आहे, आपल्या बाळाला कुठलीही गोष्टीची कमतरता पडू नये हे तुम्हाला करायचं आहे। आजारपण असेल गोळ्या घेतल्याशिवाय, कारण गोळ्या इतक्या स्ट्रॉंग असतात की ते काहीतरी खाल्ल्याशिवाय गोळ्या घेऊ शकत नाही, अशा वेळेस मनात हुरहुर लागून जाते की मग कसं करायचं, आम्ही उपवास करायचा काय किंवा आम्ही सेवा कशी करायची। तुम्हाला सांगू का, तुम्हाला उपवास धरणं नाही शक्य होत, घरातल्या कुठल्याही व्यक्तीने उपवास धरले, तुम्ही सेवा केली तरी चालते। शेवटी भाव खूप महत्त्वाचा असतो, कुठलाही देव असतो, तुमच्या मनात भाव आहे ना, तुमच्या मनात त्या देवाबद्दल प्रेम आहे, कृतज्ञता आहे, निष्ठा आहे, श्रद्धा आहे, नक्कीच महालक्ष्मी माता तुमच्यावर प्रसन्न होईल। उद्या माता लक्ष्मीचं स्वागत कसं करायचं त्याच्याबद्दल मी तुम्हाला आजची माहिती सांगणार आहे। बघा, उद्या तुम्ही खूप सुंदर सेवा करणार आहात, काय करायचं आहे, काय गोष्टी करायच्या आहे ज्या तुम्हाला मी सांगितलेल्या आहे, पण आज मी तुम्हाला महालक्ष्मीच्या स्वागताची तयारी आणि मेन म्हणजे अशा काही उपाय आहे जे तुम्ही आवर्जून करू शकता। बघा, आपण लक्ष्मी पूजनाच्या दिवशी पण किंवा दसरा ह्या दिवशी पण आपण आपल्या घरात काही ठिकाणी स्वस्तिक काढलं होतं, पण ह्यावेळेस जरा वेगळ्या पद्धतीने स्वस्तिक काढायचं आहे। ते कसं मी तुम्हाला सांगते, व्हिडिओ सगळा बघा की जेणेकरून तुमच्या सगळ्या प्रश्नाची उत्तरे तुम्हाला मिळेल। सगळ्यात आधी उद्या गुरुवार आहे, बऱ्याच कमेंट्स ताई आम्ही डोकं धुऊ का। बघा, गुरुवारी केस धुतले जात नाही, मग तो मार्गशीर्षचा गुरुवार असो किंवा कुठलाही गुरुवार असो, गुरुवारी महिला केस धुवत नाही असं म्हटलं जातं। आणि अर्थात आपले गुरुवार असल्यामुळे मनात धाकधूक आहे की ताई काय करायचं, आम्ही गुरुवार आहे तर आम्ही केस धुवावे का नाही म्हणून। तर बघा, उद्या खरं तर कुठल्याच गुरुवारी आपल्याला केस धुवायचे नाहीये, तेवढी एक काळजी तुम्हाला घ्यायची आहे। गुरुवारच्या दिवशी असं म्हटलं जातं की झाडझूड फरशी सुद्धा करत नाही, म्हणजे फरशी जास्त पुसत नाही, कारण गुरुवारी आपण आपल्या घरातली कुठली पण नकारात्मकता आपण घराच्या बाहेर काढू शकत नाही, मग ती कुठली पण असो। बऱ्याच वेळा तुम्ही ऐकलं असेल, आपल्या मोठे सांगत असतात की आज गुरुवार आहे, आज तू फरशीला फडकं नको मारू बरं का, असं सांगत असता। मग अशा वेळेस काय करायचं तुम्हाला सांगते, अर्थात माता लक्ष्मीचं आपण स्वागत करणार आहोत, कुठेतरी आपल्याला असतं की नाही बाबा घर चकचकीत पाहिजे। उद्या बऱ्याच घरात फरशी पुसली जात नाही, तुमच्या घरात तसा नियम असेल तर तुम्हाला फरशी पुसायची गरज नाहीये, पण माता लक्ष्मीचं स्वागत तुम्ही करणार आहात, तो जो भाग आहे, मग तुम्ही हॉलमध्ये मांडणी करणार आहात, किचनमध्ये करणार असेल, कुठे असेल, तो फक्त थोडंसं पाणी टाकून तो शिंपडून घ्या, तो भाग तुम्ही स्वच्छ करा। शक्य असेल तर गोमूत्र आवर्जून टाका की जेणेकरून जी काही नकारात्मकता असेल ती जाईल। बऱ्याच वेळा असं होतं, पहिले सांगते, डोकं धुवायचं नाही येऊ द्या, जरी गुरुवार असला तरी सुद्धा। बऱ्याच घरात पाळलं जातं, तुमच्याकडे नसेल पाळलं जातं तुम्ही धरू नका किंवा तुम्ही गुरुवार म्हणजे तुम्ही डोकं धुवू नका। बऱ्याच घरात नाही पाळलं जात, तुम्ही धुवू शकता, पण आपल्याला माहिती आहे की गुरुवारी डोकं धुवत नाही। दुसरं येतं की फरशीला लादीला आपण फरशी क्लीन नाही करत, पण जो भाग आहे तो तुम्हाला आवर्जून साफ करायचा आहे। मग आपला जो मुख्य दरवाजा आहे तिकडे थोडंसं हळदीचं लेपन तुम्हाला करायचं। तर उंबऱ्याला हळदीचं लेपन केल्यानंतर जो मुख्य दरवाजा आहे तिथे तुम्हाला स्वस्तिक काढायचं असं। माता लक्ष्मीचं स्वागत तुम्हाला कसं करायचं आहे, जिथून आपला मुख्य दरवाजा आहे, आता तुम्ही मांडणी कधी करता हे त्याच्यावर आहे की तुम्ही जर सकाळी मांडणी करणार असेल किंवा काही महिला सकाळी मांडणी करून ऑफिसला जाता किंवा काही संध्याकाळी आल्यावर करता, जेव्हा तुम्ही करणार असेल तेव्हा तुम्हाला काय करायचे, तुम्हाला कुंकवाने लक्ष्मीची पावलं काढायची आहे। कुंकवाने लक्ष्मीची पावलं कसे काढतात ते तुम्हाला माहिती आहे, तुम्ही रांगोळी जरी काढणार आहे तरी पण कुंकवानी पावलं काढा। तुम्हाला माहिती आहे, असे ठसे धरायचे, कुंकवाचं पाणी करायचं, म्हणजे पाण्यामध्ये कुंकू डीप करायचं, असे त्याच्यावर ठेवायचे आणि असे ठसे काढायचे, समजलं असेल। आणि तिथे 5 बोटं म्हणजे देवीचे 5 पाय
5 बोटं तिथे तुम्हाला लावायचे. अतिशय सुंदर असं तुम्हाला लक्ष्मीची पावलं काढायची आहे. तुम्हाला समजलं असेल पावलं कशी काढायची. तुम्ही यूट्यूबला बघून घ्या, तुम्हाला मिळून जाईल. तर हे लक्ष्मीची पावलं आपल्या मुख्य दरवाजापासून जिथे आपण मांडणी करणार आहोत तिथपर्यंत तुम्हाला काढायचे. खूप स्पेस नका करू. अर्थात आधी उजवा पाऊल काढाल, म्हणजे ना उजव्या हातांचे ठसे द्याल. परत एका थोड्याशा अंतरावर डाव्या हाताचे ठसे द्या. लक्ष्मी चालत येते या पद्धतीने तुम्हाला करायचं. समज असेल 1 2 3 4 असं थोडंसं गॅपने घ्या, म्हणजे जास्त करायची वेळ नाही येणार. आणि मग तुम्ही म्हणाल ताई याच्यावर पाऊल पडलं तर किंवा पाय पडले तर, पाय पडणार नाही याची काळजी घ्या. चुकून माकून जरी पडले तरी समजू शकतो आपण, पण व्यवस्थित असं जिथून आपला मुख्य दरवाजा आहे तिथून ते जिथे मांडणी करणार आहोत तिथपर्यंत तुम्हाला हे करायचं आहे. आवर्जून हा उपाय करा. तुम्हाला अतिशय सुंदर म्हणजे उपायच आहे हा. आणि हे माता लक्ष्मीचं स्वागत करण्यासाठी आहे. माता लक्ष्मीला सुशोभीकरण आणि सुंदर वास, स्वच्छता अतिशय महत्त्वाची असते. आपण जेव्हा माता लक्ष्मीचं स्वागत करत असतो, भले सकाळी करा, दुपारी करा, संध्याकाळी तुम्ही कधी पण मांडणी करणार आहात, आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेर म्हणजे आपल्या डाव्या बाजूला, मुख्य दरवाजाच्या बाहेर म्हणजे आपण आपल्या दरवाजाच्या आतून जेव्हा बाहेर बघतो आपल्या डाव्या बाजूला म्हणजे मुख्य दरवाजाच्या उजव्या बाजूला तुम्हाला दिवा लावायचा आहे. शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे. वात कुठली पण असली तरी चालेल. दिशा आता फुलवातीचा वात ही वरतीच असते, ती वात देवाकडे जाते असं म्हटलं जातं. तुम्ही फक्त दक्षिण दिशेला वात न करता कुठेही तुम्ही कुठल्याही दिशेला वात करून तुम्ही माता लक्ष्मीचं स्वागत करण्यासाठी शुद्ध गाईच्या तुपाचा, शुद्ध गाईचं तूप नसेल तर साधं तूप असलं तरी चालेल, याचा तुम्हाला दिवा लावायचा आहे. आता तुम्हाला समजलं की लक्ष्मीचं स्वागत कसं करायचं. त्याच्याबरोबर पहिलं जे स्वस्तिक आहे ते तुम्हाला मुख्य दरवाजावर काढायचं आहे. दुसरं येतं ते देवघरात काढायचं आहे, जिथे तुमच्या देवाची स्थापना तुम्ही केलेली आहे तिथे काढायचं आहे. तिसरं स्वस्तिक हे तुमची जी तिजोरी आहे, जिथे तुमचे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स तुम्ही ठेवलेले आहेत तिथे तुम्हाला काढायचे झाले. 3 स्वस्तिक झाले. चौथं स्वस्तिक तुम्हाला कुठे करायचे आहे लक्षात घ्या. जिथे तुम्ही मांडणी करणार आहात, महालक्ष्मीची मांडणी तुम्ही जिथे करणार आहात त्या मांडणीच्या पाठीमागे, आता समजा तुम्ही देवाच्या समोरच तुम्ही मांडणी केली तर त्या मांडणीच्या पाठीमागे देव येता, तिथे तर ऑलरेडी एक स्वस्तिक असणार आहे. पण चौरंग असो किंवा पाट असो, पाटाच्या खाली तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे. लक्षात घ्या, पाटाच्या खाली जिथे तुम्ही मांडणी करणार आहात, मांडणी चौरंग असो किंवा एखादा पाट असतो, त्या पाटाच्या खाली तुम्हाला कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे. मुख्य दरवाजाला पण कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे, देवघराला पण कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे. जो पाट आपण ठेवणार आहोत, जो चौरंग ठेवणार आहोत तिथे पण कुंकवाने स्वस्तिक काढायचं. स्वस्तिक हे शुभतेचं प्रतीक आहे, मांगल्याचं प्रतीक आहे, सकारात्मकता ऊर्जा खेचून आणण्याचं काम स्वस्तिक करत असते. स्वस्तिक काढताना 4 टिंब काढायचे, 2 रेषाच्या मर्यादेचं प्रतीक मानलं जातं, ते देखील तुम्हाला काढायचं आहे. आणि आपला किचन ओटा, आता किचन ओट्याची भिंत लक्षात घ्या, जिथे गॅस असतो ना, आपण जिथे स्वयंपाक करतो, ज्या दिशेला तोंड करून स्वयंपाक करतो, त्या भिंत असो खिडकी असो कुठे एक तर तुम्हाला एका विटाची तर भिंत असणार तिथे तुम्हाला काढायचं आहे स्वस्तिक. स्वस्तिक सेम सगळीकडे सारखं स्वस्तिक काढायचं आहे. पण जिथे मांडणी करणार आहोत तिथे तुम्हाला हे स्वस्तिक काढायचं. आता तुम्ही म्हणाल ताई आम्ही संध्याकाळी मांडणी करणार आहोत, मग स्वस्तिक सगळीकडे संध्याकाळी काढायचं का? सकाळी सगळीकडे स्वस्तिक काढून घ्या आणि जिथे तुम्ही मांडणी करणार आहात तिथे तुम्हाला संध्याकाळी स्वस्तिक काढायचं. जेव्हा ज्या क्षणाला तुम्ही मांडणी करणार आहात त्या क्षणाला तिथे स्वस्तिक म्हणजे त्यावेळेस तुम्हाला तिथे स्वस्तिक काढायचं आहे. कारण उद्या प्रत्येकाच्या घरात माता लक्ष्मी सूक्ष्म स्वरूपात वास करणार आहे. तर हा जो दिवस आहे आणि हे जे तुम्हाला सांगितलं आहे हा तुम्ही सुखकर करा आणि घरातलं वातावरण प्रसन्न ठेवा, स्वच्छ ठेवा, निरोगी ठेवा, न कटकट होणार नाही याची काळजी घ्या. आपल्या सगळ्या महिलांना तुम्हाला माहिती आहे की मार्गशीर्षच्या गुरुवारमध्ये की हे जे मार्गशीर्षचे गुरुवार आहे माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आहे. सत्यनारायण तुम्ही आवर्जून करावं. खूप महत्त्वाची सेवा आहे. आणि मेन म्हणजे हे जे 5 गुरुवार आहे प्रत्येक गुरुवारी तुम्हाला नव्याने स्वस्तिक काढायचं आहे. जे जुनं स्वस्तिक काढलं ते तुम्ही स्वच्छ करा, एखाद्या कपड्याने ते तुम्ही क्लीन करा आणि त्याच ठिकाणी तुम्ही नवीन स्वस्तिक काढू शकता. हे उपाय करताना, ह्या सेवा करताना मनात एक सकारात्मकता असणं खूप महत्त्वाचं आहे. प्रत्येकाने यथाशक्ती महालक्ष्मीचा आवडता नैवेद्य ह्या 5 गुरुवारमध्ये, असं नाही की पहिल्या दिवशी केलं चांगलं तर सगळंच नाही, तुमचं यथाशक्ती. मग तुम्ही घरात बासुंदी करू शकता, तुम्ही नाही बघा देवाला तुम्ही दूध साखरेचा नैवेद्य दाखवला तरी ते आहे, पण माता लक्ष्मी आपल्याला जर देवाने दिला आहे तर आपण काहीतरी देणं लागतो. आणि देव हा फक्त भाव आणि भक्तीचा भुकेला आहे. तुम्ही 5 पक्वान्न जरी ठेवले तरी ते
देव काय तो बिचारा खात नाही, ते आपणच खात असतो. पण तुमच्या घरात जर उद्या एखादी सवाष्णी आली असेल, कोणी पण आली असेल, तिला निर्मुखी पाठवू नका. तिला केळी तरी द्या, तिला दूध तरी द्या, तिला काहीतरी द्या. आणि फक्त सवाष्णी आली म्हणूनच नाही, एखादी विधवा स्त्री जरी आली तरी तिचा मान राखा. कारण बाई जोपर्यंत जिवंत असते तोपर्यंत ती सवाष्णी असते आणि हे आपणच बदल केला पाहिजे. तुमच्या घरात कोणी पण स्त्री येऊ, कुमारिका येऊ, तिचा उद्या तुम्ही आदरच करा. तिला एक लक्ष्मी स्वरूप मानून यथाशक्ती तुम्ही तिला दान करू शकता. नैवेद्याला सांगायला गेलं तर महालक्ष्मीला आता प्रत्येक गुरुवारी आपण काही ना काही चांगलं करू. तुम्ही खीर करू शकता, जे काही महालक्ष्मीच्या आवडते जे काही पदार्थ आहे ते तुम्ही करू शकता. मग ते खीरचे मखाण्याची खीर तुम्ही करू शकता, तांदळाची किंवा शेवयाची खीर तुम्ही करू शकता, जो गुळाचा शिरा ज्याला आमच्याकडे लापशी म्हणतात, लापशी तुम्ही करू शकता, साधा शिरा तुम्ही करू शकता. किंवा बाहेर एखादं स्वीट भेटलं तुम्हाला, कुठलं पण स्वीट आणून तुम्ही तो देवीला अर्पण करू शकता. पण खरं सांगू का, बाहेर तुम्ही पाचीपक्वान्न आणलं तरी चालेल, पण आपल्या घरातही गोडाचा नैवेद्य घरात शिजलं पाहिजे. जे काही तुम्हाला गोडाचा नैवेद्य तुम्हाला जे काही करता येईल, मग ते तुम्ही काही पण असो गोड पदार्थ तो तुम्हाला देवीला दाखवायचा आहे. आपल्या घरातलं काहीतरी गेलं पाहिजे. बाहेरचं जरी तुम्ही आणत आहात ते तुम्ही ठेवा, पण आपल्या घरातलं पण गेलं पाहिजे. तर या काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्याचं पालन आपण केलं पाहिजे. आणि हो, खरंच माता लक्ष्मी प्रत्येकाच्या घरात सूक्ष्मतेने वास करू दे. भगवान विष्णूंची कृपा सगळ्यांवर राहू दे, महाराजांची कृपा सगळ्यांवर राहू दे, एवढीच प्रार्थना करते. आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एका व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.